दही, इनो, सोडा काहीही न वापरता, पीठ न आंबवता फक्त 10 मिनिटात आपण आज बाजरीचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. एकदम कुरकुरीत हा डोसा तयार होतो. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू. इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप. यामध्येच आता आपण घालणार आहोत अर्धा कप बारीक रवा. त्यानंतर आपण इथे वापरणार आहोत 2 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ, यामुळे कुरकुरीतपणा येतो. आणि 1 टेबलस्पून इतकं बेसन घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर इथे आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी थोडं थोडं करून आपल्याला इथे वापरायचं आहे आणि एक स्मूथ बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. पिठामध्ये गुठळी राहू नये याकरता पाणी जे आहे ते थोडं थोडं करूनच घालायचं आहे. रवा आपण इथे वापरलेला आहे कारण की रव्यामुळे डोसा जो आहे तो गोल गरगर फिरायला मदत होईल. तांदळाच्या पिठामुळे डोसा जो आहे तो कुरकुरीत व्हायला मदत होईल आणि बेसनमुळे डोसा जो आहे तो तव्याला चिकटणार नाही. शिवाय डोस्याची जी चव आहे ती सुद्धा वाढेल. इथे 1 कप पाणी आपण पूर्ण केलेलं आहे. आता हे पीठ आपण व्यवस्थित गुठळ्या न होऊ देता चांगलं स्मूथ तयार करून घेणार आहोत. इथे आपण दही, इनो, सोडा काहीही वापरणार नाही आहोत. शिवाय पीठ देखील आपण आंबवणार नाही आहोत. तरी देखील हा डोसा जो आहे तो मस्त असा कुरकुरीत तयार होतो. फक्त 10 मिनिटात तुमचा हा नाश्ता तयार होईल. अर्धा कप पाणी मी पुन्हा घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडं थोडं पाणी मी अजून वापरते आहे. आता हे चांगलं 1-2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं. आणि इथे पीठ बघा मस्त असं तयार झालेलं आहे. एकदम स्मूथ असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आणि इथे 1.25 कप पाणी मला इथे लागलेलं आहे. तर इथे आपलं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. आता हे पीठ जे आहे ते 5 ते 7 मिनिटं आपल्याला झाकून विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर बॅटर बघा थोडंसं घट्ट झालेलं आहे. रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे. चला तर मग आता डोसा बनवायला सुरुवात करूया. तव्यावर 1 थेंब तेल घालून चांगलं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा. एक्स्ट्राचं तेल पुसून घ्यायचं आहे. तवा जर जास्त गरम झाला असेल तर त्याचं टेम्परेचर नॉर्मल करण्यासाठी त्यावर पाणी शिंपडलेलं आहे आणि पुन्हा तवा जो आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे. आता तवाचं तापमान साधारण आहे. खूप गरमही नाही आहे आणि खूप थंडही नाही आहे. असा तवा आपल्याला हवा आहे तरच डोसा चांगला होऊ शकतो. आता एक पळीत आपण इथे बॅटर घातलेला आहे आणि याला गोल गोल असं हलक्या हाताने फिरवायचं, म्हणजे मग आपला डोसा जो आहे तो मस्त असा तयार होईल. तर इथे बघा मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे. डोसा थोडासा कोरडा झाला की त्यावर तेल, बटर किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता. आणि आता मंद आचेवर आपल्याला ह्याला कुरकुरीत तयार करून घ्यायचा आहे. तर बघा मस्त असा हा डोसा कुरकुरीत तयार होत आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा हा डोसा जो आहे तो चांगला कुरकुरीत आणि जाळीदार तयार झालेला आहे. बघा ह्याला जाळी पण पडलेली आहे. आपण आता प्लेन डोसा बघितला. यानंतर आपण आता हा दुसरा डोसा बघूया. तर एक पळीत आपण इथे बॅटर घातलेला आहे. हलक्या हाताने हे फिरवून घ्यायचं. मंद आचेवर ह्याला कुरकुरीत तयार करायचं. थोडंसं मी वरून तेल लावलेलं आहे. यानंतर ह्यामध्ये कांदा घालायचा बारीक चिरलेला, टोमॅटो, मिरची थोडीशी, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार. यानंतर कोथिंबीर घालायची आणि डोसा जो आहे तो चांगला मंद आचेवर कुरकुरीत तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं प्रेस करून घ्यायचं. चटणीची बिलकुलही तुम्हाला गरज भासणार नाही. हा डोसा मस्त लागतो. असा तयार करून बघा. डोसा जो आहे तो मस्त असा आपण क्रिस्पी तयार करून घेतला. त्याची कडा जी आहेत त्या आपोआपच सुटलेल्या आहेत. इतका कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त हा डोसा तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता तिसरा डोसा जो आहे तो सुद्धा आपण वेगळा बनवलेला आहे. एक पळी बॅटर घालून ह्याला गोल गोल फिरवून घेतलेला आहे. बघा व्यवस्थित ह्याला फिरवून घेतलेला आहे. यानंतर एक अंड घेतलेला आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि हे ह्याच्यावर आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे डोश्यावर. आणि ह्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर हा अंड्याचा डोसा तयार करून बघा, मस्त लागतो. त्याला मस्त असं कुरकुरीत तयार करून घेतलेला आहे.
आणि मस्त असा हा डोसा आपला तयार झालेला आहे. एकदम कुरकुरीत तयार होतो बघा. खायला इतका स्वादिष्ट लागतो. लगेचच खायला घ्या म्हणजे मग छान लागतो. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.